योग्य वापर जर केला नाही तर आपल्याला योग्य उत्तर मिळत नाही. तशा पद्धतीने संस्कृत शास्त्रामध्ये शाब्दबोध प्रक्रिया, शब्दांचा अर्थ समजणं आणि अर्थांचे प्रकार समजणं ही एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. म्हणजे ह्याचा विचार मीमांसा शास्त्रात होतो, याचा विचार व्याकरण शास्त्रात होतो, याचा विचार साहित्यशास्त्रात होतो आणि शिवाय मीमांसासारखे जे इतर म्हणजे जसं बौद्ध दर्शन आहे, जैन दर्शन आहे, यांच्यामध्ये देखील शब्दांचे अर्थ किती, त्याचे प्रकार किती आणि आपल्याला कोणत्या शक्तीच्या द्वारा अर्थ समजतो याची चर्चा केलेली आहे. इकडे सगळी ज्ञानी प्राध्यापक मंडळी बसलेली आहे, त्यामुळे त्यांच्यापुढे मी जास्त याची काही भोग करत नाही. फक्त मला या गोष्टी सांगायच्या आहेत की अर्थाची चर्चा करत असताना जोपर्यंत आपल्याला त्या शब्दाचं स्वरूप समजणार नाही तोपर्यंत आपण त्याच्या खोलात जाऊ शकत नाही. याचं एक सुंदर उदाहरण देते. मी एक रिसर्च पेपर लिहिलाय आणि विषय अत्यंत छोटा आणि तुम्हाला असं वाटेल की हा काय विषय होऊ शकतो का, पण मला तो वाटला म्हणून मी तो लिहिलाय. रघुवंश नावाचं जे महाकाव्य आहे त्या महाकाव्याचं मंगलाचरण, काल मला असं वाटतं कार्यक्रमामध्ये त्या मंगलाचरणाचा उल्लेख झाला होता. वागर्थाविव संपृक्त वागर्थ प्रतिपत्तये जगतः पितरौ वंदे पार्वती परमेश्वर. सरळ सरळ अर्थ दिलेला आहे की या जगाचे जे माता पिता आहे पार्वती आणि परमेश्वर, या दोघांचं जे खरं शब्द आणि अर्थ या रूपामध्ये कायम सोबत असतात. अर्धनारी नटेश्वराचं रूप आपण पाहिलेलं आहे. मला असं